हाय, मी आहे सुमा आणि आज मी बनवणार आहे शेवग्याची आमटी. शेवग्याची आमटी बनवण्यासाठी मी सगळ्यात आधी इथे 1 चम्मच तेल घेतलेलं आहे आणि त्यामध्ये अर्धा चम्मच जिरा आणि अर्धा चम्मच मोहरी घातलेली आहे. त्यानंतर इथे मी लसूणच्या 4-5 पाकळ्या घेऊन त्यांना चांगल्या प्रकारे ठेचून त्यांना लाल कलर येऊपर्यंत मी चांगलं परतून घेतलेलं आहे. त्यानंतर डाळ तयार करण्यासाठी मी कुकरमध्ये अर्धा वाटी मूग डाळ, अर्धा वाटी तूर डाळ आणि अर्धा टमॅटो कट करून घातलेला आहे आणि कुकरच्या 4 शिट्ट्या येऊपर्यंत त्यांना चांगल्या प्रकारे शिजवून घेतलेलं आहे. त्यानंतर शिजल्यानंतर त्याला मी चांगल्या प्रकारे घोटून घेतलेलं आहे आणि पुढे मी 1 चम्मच चटणी आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे. त्यानंतर याला चांगली उकळी आल्यानंतर त्यामध्ये मी जे शेवगा आहेत त्या शेवगा ह्यामध्ये घातलेल्या आहेत आणि शेवगा घातल्यानंतर परत एकदा आपल्याला ह्याला चांगली उकळी येऊ द्यायची आहे आणि उकळी आल्यानंतर ह्याला परत एकदा ह्यामध्ये आपल्याला कोथिंबीर घालायची आहे आणि कोथिंबीर घालून झाल्यानंतर उकळी परत एकदा घ्यायची आहे आणि त्यानंतर गॅस बारीक करून आपल्याला 10 मिनिटपर्यंत ह्याला शिजवायचं आहे आणि 10 मिनिटानंतर आपल्याला गॅस बंद करून टाकायचा आहे आणि अशा प्रकारे आपली शेवग्याची आमटी तयार झालेली आहे सिंपलमध्ये. थँक्यू आणि बाय.